शेअर मार्केटमध्ये पडझड पाहायला मिळते। सेन्सेक्स 678 अंकांनी घसरला आहे। एनएसई निफ्टी 207 अंकांनी घसरला आहे। गुंतवणूकदारांनी 5 मिनिटात 5 लाख कोटी रुपये गमावले आहे। शेअर बाजारामध्ये पडझड पाहायला मिळते। सेन्सेक्स 678 अंकांनी घसरलाय, तर एनएसई निफ्टी 207 अंकांनी घसरला आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। मीनाक्षी, बजेट नंतर आपण शेअर बाजारातील पडझड पाहतोय। या ठिकाणी अनेक माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? निश्चितच नीलम, आपण पाहतोय की अर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजाराची परिस्थिती जी आहे आणखीन बिकट झालेली आहे। कारण अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या या सगळ्यात चीन आणि कॅनडा, मेक्सिकोवरील आयात शुल्क जे आहे ती वाढवण्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली होती। मात्र त्यानंतर या देशांनीही प्रत्युत्तर जे आहे ते दाखल करत अमेरिकेवरती जे आहेत आयात शुल्क लादण्याचा निर्णय जो आहे तो घेतल्यामुळे जगभरातील शेअर बाजारांचा मूड जो बिघडलेला पाहायला मिळतो आणि याच प्रमाणात भारतीय शेअर बाजारावरही याचा संपूर्णतः परिणाम जो आहे तो पाहायला मिळत आहे। खरं तर उघडतात सेन्सेक्स जे आहे ते 600-650हून अधिक अंकांवरती घसरून गेलेला आहे। तर एकूणच आपण पाहतोय की संपूर्ण हे अंकांवरती ही सगळी सेन्सेक्स पोहोचलेली आहे। आणि आजची जर आपण पाहिलं तर एनआय निफ्टी जी आहे ती 207.90 एक अंक जे आहे ती घसरून मात्र तब्बल आपण पाहतोय की 23,270हून अधिक जी आहे ती अंकांवरती पोहोचलेली आहे। आणि त्यामुळे टाटा मोटर्स असतील किंवा मग टाटा स्टील असेल, झोमॅटो असतील किंवा मग इतर जे आहेत मोठे याच्यावरती घसरण जी आहे ती दिसून येत आहे। इतकंच नाही तर बाजार उघडताच 5 मिनिटातच गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींचे नुकसान देखील झालेले पाहायला मिळते। त्यामुळे मोठा फटका जो आहे तो पाहायला मिळतोय। जी, धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।